श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावातील नकाशानुसार अस्तित्वात असलेले शिवरस्ते, पाणंद, गाडी रस्ते आणि शेतरस्ते नागरिकांच्या वापरासाठी मोकळे करण्याच्या प्रक्रियेला प्रशासनानं गती दिली आहे। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसील कार्यालय श्रीगोंदा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले। गावातील शेतकरी आणि नागरिकांनी माझे रस्ते मोकळे करा या मोहिमेअंतर्गत बंद झालेल्या सार्वजनिक मार्गांविषयी तक्रारी केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीगोंदा यांच्या आदेशानं भूमी अभिलेख उपाधीक्षक अहिल्यानगर यांना संबंधित रस्त्यांची मोकळीक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे। महसूल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे रस्ते सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी दैनंदिन वापरासाठी मोकळे ठेवणे अत्यावश्यक आहे। तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना या संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून गावामध्ये रस्ते मोकळे होण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र राज्य शिवपालन शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यभर शेवटच्या भावाला न्याय देण्यासाठी दर्जेदार रस्ता मिळवून देण्यासाठी जो काही व्यापक लढा चालू आहे, आज श्रीगोंदा तालुक्यामधील श्रीगोंद्याचे तहसीलदार यांनी आज एक अभूतपूर्व असा निर्णय घेतलेला आहे की आज देवदैठण गाव तिथले ग्रामस्थांनी एक ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला रोड मॉडेल विलेज करा। त्या संदर्भात तहसीलदार असतील, इथे भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, यांनी लगेच आता या ठिकाणी देवदैठण गावच्या रस्त्यासाठी 21 तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे आणि गावातले ग्रामस्थ एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। यामुळे समृद्धीचा महामार्ग आज गावागावातून खेड्यापाड्यातून वस्तीवाडी वस्तीवरून आज खुला होताना आपल्याला दिसणार आहे। ब्रिटिशकालीन शिवरस्त्यांच्या आज हद्दी निश्चित होणार आहे आणि भविष्यामध्ये एक देशासाठी आज आपला महाराष्ट्र एक आदर्श झालेला आपल्याला पाहायला मिळेल। राज्याचे महसूल मंत्री यांनी चांगले निर्णय घेतल्यामुळे आज या ठिकाणी परिवर्तन होत चाललेलं आहे। आपल्या देशातले आपल्या राज्यातले 150 आमदारांनी हा विषय उचलून धरला। त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केंद्राकडे 1800 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि भविष्यात लवकरच मुख्यमंत्री ग्राम सडक या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दर्जेदार रस्ते करण्याचा प्रयत्न होणार आहे। आणि आज एका गावातून आज श्रीगोंद्यातल्या देवदैठण गावातून हा एक परिवर्तनाची एक दिशा होणार आहे। श्रीगोंद्यातलं पहिलं रोड मॉडेल विलेज देवदैठण बनत आहे। त्याबद्दल मी तहसील प्रशासन असन, भूमी अभिलेख कार्यालय असन आणि संबंधित आमचे सहकारी वाघमारे दादा असतील, टिळकजी भोस या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या चळवळीमध्ये आमचे सहकारी दादासाहेब जंगले पाटील असतील, ॲडव्होकेट कडूस पाटील असतील, यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून श्रीगोंद्याची एक ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे। नमस्कार, आज आपल्यासोबत शरद पवळे साहेब आहेत। हा व्यक्ती असा आहे ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये आज एक ऐतिहासिक काम उभा केलेला आहे। मागच्या 5 ते 6 वर्षांपासून औरंगाबाद हायकोर्टापासून ते श्रीगोंदा तहसीलपर्यंत आणि एकूणच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे शिवरस्त्यांची। एका गावातून 10-12 ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने जाणारे जे काही रस्ते असतात ते वर्षानुवर्ष कोंडलेले आहेत। म्हणजे 33 फुटाचा रस्ता अगदी 3 फुटावर आलेला आहे, परंतु या रस्त्यावरती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून थोडंफार मुरमीकरणाचे 1-2 लाख रुपये सोडता कधीच निधी पडलेला नाही आणि त्यामुळं गावांचा श्वास कोंडलेला आहे। ही पहिली लोक चळवळ अशी पवळे साहेबांच्या माध्यमातून उभा राहिली, ज्या चळवळीने अगदी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला। सकारात्मक बाजू अशी आहे यांची की महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी या समस्येचं गांभीर्य लक्षात घेतलं। तुम्ही जर जाऊन एखाद्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पाठपुरावा केला तर तुमच्या लक्षात येईल की वर्षानुवर्ष लोक एका शिवरस्त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करतात, मात्र एकही शिवरस्ता घाईघाई होत नाही। महाराष्ट्रामध्ये अभिमन्यू पवार नावाचे एक आमदार आहेत लातूरमध्ये औसा मतदारसंघाचे, त्यांच्या मतदारसंघात स्वतः महाराष्ट्रातल्या 288 पैकी 287 मतदारसंघात शिवरस्त्यांची सगळीकडे बोंबाबोंब आहे। मात्र पवळे साहेबांच्या माध्यमातून अशी एक लोक चळवळ त्यांनी निर्माण केली की गावातून सगळ्या बाजूला सगळ्या दिशेला जाणारे जे काही शिवरस्ते आहेत, गाडी रस्ते आहेत, पाऊलवाटा आहेत, हे सगळे लहानसहान रस्ते आणि नकाशावरती असलेले जे काही रस्ते आहेत प्रामुख्याने हे सगळेच्या सगळे रस्ते खुले करण्यासंदर्भात त्यांची चळवळ आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी हे आमच्या श्रीगोंदा तालुक्यात आले, त्यांना आमचे दादासाहेब जंगले असतील, त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट कडूस पाटील असतील, आता आमचे सतीश वाघमारे असतील, ही सगळी मंडळी त्यांना भेटली आणि श्रीगोंदा तालुक्यातले शिवरस्ते आहेत हे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसील कार्यालय असेल, भूमी अभिलेख असेल, इकडे पाठपुरावा सुरू झाला। खरं तर प्रशासनामध्ये एका गोष्टीचं गांभीर्य अजिबात नसतं की समन्वय राखणं, हे त्यांचं कामच नाही असं प्रशासनाला वाटतं, परंतु भूमी अभिलेख असेल, तहसील असेल यांच्यामध्ये जर योग्य समन्वय झाला तर शिवरस्ते मोकळे होऊ शकतात। हा चमत्कार हा पवळे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये घडून दाखवलेला आहे।
तसा ऐतिहासिक निर्णय सुद्धा त्यांनी हायकोर्टाकडून स्वतः कष्ट करून केसचा पाठपुरावा करून लावून घेतला. त्याची अंमलबजावणी तहसीलच्या माध्यमातून कशी करायची यासाठी त्यांनी परत महसूल विभागाकडे पाठपुरावा केला आणि आज रोजी भूमी अभिलेख असेल, महसूल विभाग असेल, या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रामधल्या खेडोपाड्यामधले गाव रस्ते, शिवरस्ते खुले होत आहेत. आणि याचं सर्वता या चळवळीचं श्रेय मान्य शरद पवळे साहेबांना आहे. त्यांनी केलेली कष्ट करून उभा केलेली चळवळ आज लोक चळवळ झाली आणि गावोगावी शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून रस्ते मिळणार आहेत. भविष्यात त्यांनी जसं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून 1800 कोटी रुपये हे फक्त गावातल्या शिवार रस्त्यांसाठी, शिवरस्त्यासाठी येणार आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि राज्य सरकारला सुद्धा हा निधी टाकण्यासाठी पवळे साहेबांनी प्रवृत्त केलं. भविष्यात जशी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, अशा योजनांमध्ये या रस्त्यांचा समावेश पवळे साहेब तुमच्या माध्यमातून होईल अशी सगळी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये जे काही रस्ते झाले ते सर्वतः आमचे पवळे साहेब असतील, जंगले साहेब असतील, कडू साहेब असतील यांच्या माध्यमातून झालेले आहेत. ही बाब अतिशय चांगली आहे आणि खेडोपाडी या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. नमस्कार, मी सतीश वाघमारे, गाव देवदर्ठण. आमचं देवदर्ठण गावामध्ये आत्तापर्यंत म्हणजे पहिल्याला इतिहासातला पहिला निर्णय होते की आमचं गाव शिवरस्ते असो, पानन रस्ते असतो, गाडी रस्ते असो, ते खुले होत आहेत. आणि ते खुले होत आणि लोकांचे वाद, कोर्टातल्या हेलपाटी, आता त्याला पूर्ण विराम भेटणार आहे. आणि ते सर्वस्व त्याला पूर्णच म्हणजे आभार मानावं तितके कमीच आहे. आमचे पवळे साहेब असतील, टी.जी. भोस असतील, जंगले साहेब असतील. कारण आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाठपुरावा केला की आमचं पहिलं गाव रोड विलेज मॉडेल म्हणून घेण्यात यावा. त्यांनी आम्हाला आम्ही जे मागणी केली होती त्यांनी आम्हाला प्रथम प्राधान्य दिल्याबद्दल मी त्यांचे मनस्तो आभार मानतो. तसेच तहसीलदार साहेबांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला मान्यता दिली. येस नाइन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.